क्रिकेट आणि म्हणतात ना, ही मजा जी आहे ती वेगळीच आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. याच साठी केला होता टासकी शेवटचा दिस गोड बाबा. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिला सेमी फायनलचा सामना कमालीचा रंगलाय. शेवटच्या बॉल पर्यंत लढती रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि काय प्रचंड गर्दी प्रेक्षकांची आज आहे. सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत आज आनंदवाडीच्या या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. अंपायरचा इशारा. आता सामन्याला सुरुवात. दोन ओपनर्स तयार आहेत सी बड रेड्डीचे. दोन्ही ओपनर्स तयार आहेत आता सी बड रेड्डीचे. थँक्यू डीजे. अप्रतिम आवाजाची काळजी तुम्ही गेल्या 5 रात्रीमध्ये आमची घेतली आहे. थँक्यू राज डीजे. मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल. पहिला बॉल सन्मान आणि त्यानंतर एक चोरटी धाव कंप्लीट होते. पहिल्याच बॉलवर सिंगलने खातं उघडलंय. सुरुवात झाली या सामन्याची सी बर्ड रेडी साठी. पहिला बॉल सिंगल. आज बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढायात मजा येणार आहे. काय जबरदस्त पहिली सेमीफायनल झाली आणि ही सेमीफायनल सुद्धा तेवढीच चांगली रंगेल. कारण सीबर्ड रेडी संघ हा संघ सुद्धा याला आपण हलक्यात घेऊ शकत नाही. काही करू शकतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिसबा हॉलिडेज हाही एक बलाढ्य संघ भारतातील वलयांकित नावांसह दाखल झाला आहे. परंतु मजा येणार आहे कुणाल सर या मॅचला. एजाज मंड्रेलाने भरपूर इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विशेष म्हणजे त्याचे जे सटीक यॉर्कर्स आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने अनेक फलंदाजांची भंबेरी उडली आहे या स्पर्धेच्या दरम्यान. मुझम्मिल स्विच हिटचा प्रयत्न. बॉल डॉट विकेट कीपरच्या हातात. या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसरा डॉट. वेगात बॉल टाकलाय. रेडी होते. कदाचित वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, रिव्हर्स खेळायचा होता, परंतु वेग प्रचंड आहे ज्याचा उल्लेख केला होता. पहिल्याही दिवशी या खेळाडूने खूप प्रभावित केलं होतं. यॉर्कर आणि वेग या दोन्ही प्रभावित करणारं होतं. हो, सोपं नाहीये या लेवलला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता. अशी खेळपट्टी, सिमेंटची खेळपट्टी तुमच्या समोर येते आणि तिथे यॉर्कर्स तुम्ही टाकताय. कमी गतीने कटर लवकर पिक केला. उलटा मारला. उलटा पुलटा दे घुमा के बॉल सीमा पार. येतो पहिला षटकार. पहिला प्रयत्न जो अयशस्वी राहिला होता. पुन्हा एकदा प्रयत्न केला. मुंबईच्या विक्रोळी पार्क साईडचा असणार आणि सध्याच्या घडीला चर्चेतील असणारं नाव मुझम्मिल खान. रिव्हर्सचा षटकार. चांगलं टायमिंग. माहिती होतं कटरच टाकेल, यॉर्कर साठी जाणार नाहीये. तयार राहिला आणि बरोबर फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार आलाय. पाठला बॉल. क्लीन बॉल. फलंदाज बाद. षटकार आल्यानंतर लेफ्ट स्वीप मारण्याचा प्रयत्न होता आणि एजाज मंड्रेला ने विकेट घेतलीये. मुझम्मिल आउट. थोडीशी घाईच झाली म्हणेल कारण एक रिव्हर्सचा षटकार आला होता. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठीच गेले आणि स्टंप मात्र उघडे ठेवले. आणि हा खेळाडू यॉर्करसाठी देखील ओळखला जातो. खास राजस्थान राज्यातील झुंझुनूवरून इकडे आलेला आहे. मंडळीला गावचा खेळाडू. त्यांनी केली अप्रतिम कामगिरी. थोडीशी घाई झाली कुणाल सर मी म्हणेल. हो, नक्कीच आवश्यकता नव्हती. आणि तुम्ही ज्या वेळेला चांगल्या बॉलला मारता, टॉपच्याला मारता, त्यावेळेला नव्हतं असं करायला पाहिजे. हे कातळीचे प्रेक्षक आहेत. आज व्हॅलेंटाईन डे वगैरे काहीच आम्ही साजरा करत नाही. आम्हाला बॅटिंग दे, बॉलिंग दे, फिल्डिंग दे. नाहीच काही मिळालं तर संघामध्ये तरी घे. एजाज का मिजाज त्यांना पाहायचा होता. तज्जू भाई यांना नेहमीच आपण सगळेजण मिस करू. कारण खऱ्या अर्थाने आता एक स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने चाललंय आपलं तज्जूभाई पावसकर यांचं. आणि खरोखर त्यांच्या आत्म्याला तेव्हाच शांती लाभेल ज्या वेळेला एक ट्रॉफी या कातळी गावात जाईल. चर्चा होईल या सगळ्याच बॅनर्सवर. कारण दरवर्षी कातळीकर हे क्रिकेटचं प्रेम आहे, क्रिकेटचं क्रेज आहे. हे असेच बॅनर घेऊन येतात. स्वअक्षरात लिहिलेले बॅनर असतात. जरी आपण वेगळ्या दुनियेत आहोत, सगळ्यांवर प्रेम आहे. सरफराज खान इथे सांगतायत. हे एजाज मंड्रेला विकेट घेतली आहे. श्याम आलाय नवीन बॅटर. श्याम चौधरी, रॉक ऑफ टेमगर. अपील उचलली. अपील पंचांनी. प्लम एलबीडब्ल्यू. आणखीन एक फलंदाज बाद.
थोडंसं लेझी खेळले, आरामात खेळायला गेले आणि अगदी एक रिव्हर्स मारल्यानंतर खडबडून जागे झाले. अचूक टप्प्यावर एजाज आले आणि एजाजचा मिजाज इकडे पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट पाहायला मिळाल्या. थोडेसे शफल तर इकडेही झाले होते आणि स्टंपच्या समोर सापडले. पंचांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. गेलाय रॉक ऑफ टेमगर देखील गेलाय डगआउटच्या दिशेने. बॉल पर्यंत बॅटच गेलेली नाहीये, त्याच्या अगोदरच बॉल पाहायला लागलाय. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. प्रतीक पाटील आलाय. टेंबिवली गावचा खेळाडू आता मैदानामध्ये खेळण्यासाठी. भिवंडीची स्टार का चांगली आहे, नो डाऊट. ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवले भिवंडीकरांनी, परंतु आता आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सीबर्ड रेडी या टीमसाठी ते खेळत आहेत, तर तुम्हाला धावा करावे लागतील. 6 ओव्हर तुमच्याकडे आहेत. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थाने इथूनच या संपूर्ण स्पर्धेचं समालोचन केलं जातं. आणि मी गेले 5 दिवस उल्लेख करतोय, हा कॉमेंट्री बॉक्स अगदी स्ट्रेट आहे. या स्पर्धेची हीच खऱ्या अर्थाने ओळख आहे, कारण इथून सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करणं त्यामुळे सोपं चाललंय. प्रतीक पाटील आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 56 धावा केल्यात आणि 224चा स्ट्राईक रेट आहे. 36 धावा बेस्ट आहेत. एका मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती या प्रतीक पाटीलने, परंतु समोर एजाज मंडरेल आहे. गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राजस्थानवरून इथे एवढं मोठं अंतर, त्याने कापल्या हलक्या हाताने सन्मान. बस हेच करायचंय. चांगल्या बॉलचा सन्मान करा, खराब बॉलचा समाचार घ्या. षटक क्रमांक पहिलं संपलं. हॅट्रिक बॉल होता. 1 रन आली आहे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 8-2 टीम सीबर्ड रेडी. 2 विकेट म्हटल्यानंतर कुठेतरी बॉलिंग टीम मिसबा हॉलिडेज मॅचमध्ये शिरकाव करताना पाहायला मिळते. परंतु हा शेवटचा दिवस आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट या लढाई आहेत. कुणालजी, मला अजूनही वाटते की आज 80-90ची आवश्यकता नाही आहे, परंतु 65-70च्या मॅचेस चांगल्या होऊ शकतात, जसं आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. हो नक्कीच, तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. हे पहिल्या षटकाचा ऍक्शन रिप्लेज आहेत, सगळे हायलाइट्स आहेत. हा स्विच हिट खूप चांगला होता, परंतु त्याच्यानंतर काय केलं मुझम्मिलने, यॉर्करवर जास्त शफल झाला आणि ऑफस्टम्पला बॉल धडकला. इथे तर काही करूच शकलेलं नाहीये. बॅट यायच्या अगोदर बॉल पाहायला. श्याम थोडासा लेट झाला आणि मग ती सिंगल घेतली हॅट्रिक बॉलवर. 8 रन पहिल्या ओव्हरमध्ये आलेले आहेत. सुरुवात थोडीशी डामाडोल राहिली आहे सेकंड ओव्हरमध्ये. राजू पालडी, राजेंद्र सिंग. ओ पहिलेच मन बनवलंय, कानाचं माप घेतलंय शॉर्ट बॉलने. प्रतीक च्या विरुद्ध एक बाउन्सर. पहिल्याच बॉलवर रिवर्सचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल जबरदस्त टाकला. उसळी एवढी प्रचंड होती, वेगात बॉल कानावर आदळताना पाहायला मिळतोय. तयारी तर दोन्ही बाजूला झालेल्या आहेत, जसं आपण याही अगोदरमध्ये मॅचमध्ये पाहायला मिळालं. इथपर्यंतचा प्रवास प्रत्येक टीमचा हा मेहनत करूनच झालाय. आणि इकडे आज राजू पालडी यांना खास राजस्थानवरून आमंत्रित करण्यात आलं या मॅचसाठी. हो, शॉर्ट बॉलचा वापर. पहिले दोन्ही गोलंदाज राजस्थानवरूनच बिलॉंग करतायत. एका बाजूला पहिलं षटक जे टाकलं होतं एजाज मंडरेला, हा देखील राजस्थानचा गोलंदाज, हा देखील राजस्थानचा गोलंदाज. पालडी गावचा राजू पालडी. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय मनगड्याच्या साइडे, छान वळवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमारेषेलगत अडवला जाईल, तोपर्यंत धावा येतील. 3 धावेचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश येते. 3 धावा मिळालेल्या आहेत प्रतीकला. टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11 धावा, 2 फलंदाज बाद. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत आणि त्याच्यामुळे तुम्ही सिंगल, डबल्स किंवा टेबल घेऊन प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण करू शकता आणि त्याची सुरुवात या ठिकाणी कदाचित होते. हो, सुरुवात चांगली झाली आहे. विशेष म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी 2 विकेट तुम्ही घेतल्यात. त्याच्यानंतर जर पारडं तुमच्या बाजूने झुकवायचं असेल तर मात्र तुम्हाला सिंगल डबलला महत्व देणं गरजेचं आहे. प्रेक्षक पहा, मुंगीलाही शिरायला आता जागा नाहीये. हीच तर खऱ्या अर्थाने आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख राहिली आहे. गेले 23 पर्व. चांगला बॉल, यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने ढकललाय. मिडॉनला पुश करा, खुश रहा. एका धावेची चोरी इथे पाहायला मिळते. रात्री 8:21 चोरलेली धाव आहे, एक सिंगल. प्रभावी यॉर्कर त्यांच्याकडे आहेत. खोलवर टप्प्याचे चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकतात, तेच करण्याचा प्रयत्न. परंतु विनीत माळी या खेळाडूवर लक्ष द्यावं लागेल या मॅचमध्ये. हो, मानकोली गावचा खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली बॅटिंग करत आलाय. ग्रामीण क्रिकेट अक्षरशः गाजवले या खेळाडूने. इनामपुरीच्या स्पर्धेमध्ये अंगद पाटीलच्या गावामध्ये केपीसी ट्रॉफीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार देखील जिंकली या हंगामात. हा बॉल मागे चाललाय, फाईन लेग आहे. अपील केली आहे प्रथमेशने, स्पष्ट नकार इथे दिला जाईल असं वाटतंय, कारण जो इम्पॅक्ट होता ते पंचांनी सांगितलं, लगेच लेग स्टंपच्या बाहेर होता. हो, अगदी बरोबर. टेनिस क्रिकेट.in वर सर्वांचं स्वागत.
पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर झाली आणि त्यानंतर थोडासा बॉल वळलाय खरा आणि ते पंचांच्या मनात त्यामुळे कोणतीही शंका नव्हती. हो, पिचिंग आउटसाइड लेग आल्यानंतर सगळं संपलं. ओ हो, समोर डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकने केलाय टिक, पहिला षटकार. आज हार मानून चालणार नाहीये. 2 विकेट गेल्या म्हणून काय झालं, आम्हाला सुद्धा जिंकायचंय. ही ट्रॉफी रेडी गावात देखील न्यायची आहे, यासाठीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वा प्रतीक, चांगला फटका प्रतीक पाटीलचा. ओ लेफ्ट स्वीप, बॉल चाललाय मागे, फाईन लेग आतमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आता थांबलाय. 1 धाव मिळताना दिसेल. कधी कधी गोलंदाजाच्या डोक्याच्या विरुद्ध विचार करावा लागतो आणि तो केला होता या लेफ्ट स्वीप द्वारे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 19. 2 फलंदाज बाद. टीम सीबड रेडी. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 2 विकेट आले असतील परंतु या ओव्हरमध्ये 11 रन आलेले आहेत. ही जमेची बाब रेडी टीमची, सीबड रेडी टीमची देखील पाहायला मिळते. म्हणजे तयारी खास, म्हणजे वाला क्रिकेट हे मैदानातील परफॉर्मन्सवर जिंकलं जाणार आहे. त्याच्यामुळे जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. त्यासाठी प्रयत्न सीबड रेडी सुद्धा करते आणि मिसबा हॉलिडेज यांनी तर स्वप्नच पाहिले. हो नक्कीच, मिसबा हॉलिडेजने स्वप्न पाहिलंय. कातळीच्या मोहम्मद कैफ 11ने स्वप्न पाहिलंय. जजभाई सोलकर यांनी स्वप्न पाहिलंय. तज्जू पावसकर यांच्या स्वप्नांची तिथे पूर्ती होईल का, हे सगळे जण इथे विचार करत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सीबड रेडी हा देखील संघ काही कमी नाहीये. गणपतीचं गाव आहे, नवसाला पावणारा गणपती त्या गावात आहे. ते देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, समर्थन देण्यासाठी. आणि अंकुर सिंग, पहिला जो सामना होता अंकुरने प्रत्येक वेळेला इंटरव्ह्यू मध्ये सांगितला वो मॅच हम लोग भूल गए. आणि त्यानंतर जे मोटिवेशनल जे वर्ड्स होते त्याच्यानंतर इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता अंकुर सिंग आणि त्याच्या संपूर्ण टीमचा. त्याच्यामुळे तुम्हाला कधी काय विसरायचं हे लक्षात आलं पाहिजे. अंकुर आलाय. 13.80चा इकॉनॉमी राहिलाय त्याचा. आणि पहिल्याच मॅच मध्ये आय थिंक 38 धावा त्याने खर्च केले होते 2 ओव्हरमध्ये. त्या मॅचने आणि आनंदवाडी ट्रॉफीने महाराष्ट्राला राहुल गुंजाळ दिला. हो एक्झॅक्ट, काय बॅटिंग केली होती त्या राहुल गुंजाळने. जुन्नर तालुक्यातला तो खेळाडू, शिवनेरीच्या पायथ्यावरून आलेला खेळाडू आणि तिथून काय खेळी त्याने दाखवली. प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अनेक खेळाडू मिळालेत या स्पर्धेमधून, अनेक यंगस्टर मिळालेत या स्पर्धेमधून. चर्चा त्यांच्याही नावाची होईल. चांगलं क्रिकेट तेही खेळलेले आहेत. विशाल धारक, अमेय लाड, गोलंदाज तयार. पुढे टाकलाय, चॉप केलाय गलीमधून, पतली गली, बॉल चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा वेगात, थोडासा पुढे, ऑप्थमच्या बाहेर, परंतु त्याला दिशा दिली. थर्ड मॅन, आउटफील्ड फास्ट आहे तिकडे आणि पार देखील झालाय. रन कशा आल्यात याला महत्व नाहीये, रनला महत्व आहे. आणि 4 जोडल्या गेल्या. टेंबिवलीचा प्रतीक देखील चांगली कामगिरी करतोय, चांगला खेळतोय प्रतीक. धावा पाहिजे टीमला. मी चर्चा करत होतो त्या खेळाडूंची, अमय लाड, सुशील बुर्ले, एजाज मंडल यांनी मेडन ओव्हर टाकले त्या स्पर्धेमध्ये. अनुराग मोहितेने चांगली बॅटिंग केली. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती, विकेट किपरने सोडला. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, मिळेल ती धाव. शेरू लोहार एका मॅच मध्ये चांगला खेळला. प्रशांत घरतने एका मॅच मध्ये दमदार असं अर्धशतक ठोकलं. विशाल धारकची बॅटिंग सगळ्यांनी पाहिली. सुमित ढेकलेने एका मॅच मध्ये चांगलाच खेळ केला. भावेश पवार ड्रॉप सीनचा हिरो आला. एकाच मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 26 धावा केल्या. धनंजय भिंतळे, सिद्धू जाधव याला विसरून चालणार नाही. हा देखील गोलंदाज चमकला या स्पर्धेमध्ये. ज्या सिद्धू जाधवने खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मराठवाड्याचं, बीडचं नाव या स्पर्धेमध्ये केलं. त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याचमुळे हे जे प्रेक्षक आहेत, हे प्रेक्षक आहेत साक्षीला. जसा चंद्र असतो साक्षीला, हे प्रेक्षक आहेत साक्षीला. तुम्ही चांगला खेळ दाखवा, हे प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर घेतील. जसं मगाशी फरदीन काझीला घेतलं, तसं पाहिलं तर बॅटने धावा केल्या नव्हत्या फरदीनने, परंतु खऱ्या अर्थाने विकेट कीपर म्हणून त्याची भूमिका, त्यातल्या त्यात कॅप्टन म्हणून त्याची भूमिका ती महत्वाची ठरली. कारण टॉससाठी तो येतोय, कॅप्टन त्यालाच म्हणावं लागेल. पूर्ण टीम एकत्र येऊन चांगलं क्रिकेट खेळत आहेत. फायनल मध्ये संघ गेलाय म्हणून तर त्याच्या नावाचा गवगवा झालाय. अगदी बरोबर. आणि हे पहा प्रेक्षक, जागाच नाहीये. आता ही परिस्थिती आहे, फायनलला काय असेल, जणू काही एखादी इंटरनॅशनल मॅच सुरू आहे की काय, आणि ती पाहायला ही गर्दी झाली आहे. परंतु ही आपल्या टेनिस क्रिकेटची ताकद पाहायला मिळते, जी इकडे आपण पाहतोय आणि आनंदवाडीने सिद्ध केलंय.
अंकुर सिंग पहिल्या बॉलवर चौकार आलाय, त्यानंतर लेग बायची ती चोरटी धाव कंप्लीट झाली आहे. परत तयार, टर्न विथ द टाईट खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट पासून धावत गेलाय स्क्वेअर लेग पर्यंत. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसते. कमी गतीने स्लोअर वन फिंगर रोल केले होते या बॉलवर अंकुरने. नॅचरल लेग ब्रेक. गाडी नंबर MH08BE 2062 2062 कृपया बाजूला घ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. अंकुर सिंग तयार, 5 धावा या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल प्रतीकच्या समोर. प्रतीकला बॅटिंग करावी लागेल, एक चांगला खेळाडू आहे. 8 बॉल मध्ये 15 धावा केलेले आहेत. शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे, टायमिंग फसलंय. डीप मध्ये परत मिड विकेट तयार आहे. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. थ्रो चांगला येतोय, एक सिंगल. आणि हीच संधी असते ज्या वेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेत मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळता, तुमचं नाव होतं आणि ते करण्याचा प्रयत्न इकडे हे दोन्ही बॅटर सुद्धा करतायत. नो डाऊट वलयांकित नावं आहेत प्रतिस्पर्धी टीमकडे, परंतु यांनाही खेळावं लागणार आहे. हे पहा, कातळीचे प्रेक्षक हँडमेड बॅनर घेऊन आलेले आहेत. यांचं क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. सगळ्या क्रिकेटरवर त्यांचं प्रेम आहे. ते बनून येतात भरपूर मोठ्या संख्येने समर्थन देण्यासाठी. पायातला बॉल होता, ड्राईव्ह केलाय, चांगला यॉर्कर, डिग आउट केलाय, एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. पुश करा, खुश राहा. हलक्या हाताने ढकललाय, मिड ऑन पर्यंत जाईल फिल्डर, एक सिंगल. एक चांगली बाब हे दोघेही करतायत, चांगल्या बॉलला सन्मान देऊन सिंगल डबल तरी घेत आहेत. फक्त मोठा स्ट्रोक खेळ्या जाऊन डॉट बॉल नाही येऊ देत आहेत. ही जमेची बाब पाहायला मिळाली आणि विकेट थांबवल्या आणि धावफलकाला हळूहळू आकार येऊ लागलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 विकेट लवकर गमावल्यानंतर एक पार्टनरशिप पाहिजे, एक स्थिरता पाहिजे. ती स्थिरता या दोन्ही फलंदाजांनी दिली आहे सीबर्ड रेडी या टीमला. आणि कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हे महत्वाचं आहे. तुम्ही धावा करा, बोर्डवर लावा, मग येईल मजा. पायातला बॉल परत एक वेळा ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे प्रशांत. एक सिंगल इथे मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय करतायत, आणि अखेर त्या 2 धावा. परत एक वेळा ती धावांची चोरी आहे. एक वेळा 8:21 केली, आता 8:29 केली आहे. धावा चोरल्या जात आहेत. सुरुवात करावी लागेल. जर सुरुवातच केली नसती तर ही रन कंप्लीट झाली नसती. बॉल चांगला होता, त्याला सीमा ढकलला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आलेत आणि थ्रो कदाचित त्यांना वाटलं हा थोडासा उशिरा येईल की काय, आणि लगेच दुसरीचा प्रयत्नच केला नसता तर धाव नसती झाली. आणि जिकडे 1च्या ठिकाणी 2 तुम्ही म्हटल्याप्रमाणे चोरी केली आहे. धावा पाहिजे त्या कशाही येऊ. धावा झाल्यात 29. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा झालेल्या आहेत. दोन्ही खेळाडू आता चांगला जम बसवलाय, कारण 2 ज्या विकेट होत्या त्या लवकर गमावल्या. त्या 7 धावांवर 2 फलंदाज बाद होते, म्हणजेच काय 22 धावांची पार्टनरशिप झाली आहे या दोन्ही फलंदाजांमध्ये. एक आहे मानकोलीचा, एक आहे टिंबिवलीचा. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत. भिवंडीचं क्रिकेट आणि त्या क्रिकेटचं नाव सध्या कोकणात करतायत, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीत करतायत, हे मात्र विशेष. हो, अगदी गेल्या काही वर्षात या सगळ्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आणि आता मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील करतायत. तुमची कामगिरी प्रतिस्पर्ध्यांना विचार करायला लावते आणि इकडे थोडासा विचार विनिमय झालाय की आता ही जोडी फोडणं देखील गरजेचं आहे मिसबा हॉलिडेजला, आणि त्याच्यासाठीची रणनीती बनली आहे. आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने, जे खूप कमी ठिकाणी कुणाल सर आपण हे चित्र पाहतो, परंतु आनंदवाडीत मोठ्या संख्येने या सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत. हो, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. एजाज मंड्रेला सरप्राईज पॅकेज राहिलं या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली एजाज मंड्रेलाने. फर्स्ट बॉल, पायातला बॉल होता, मागे फाईन लेगला बीट केलंय. बॉल चाललाय फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. विनीतच्या बॅटमधून येतोय चौकार. वाह, बॅटचा स्विंग जबरदस्त होता. वेगात यॉर्क करण्याचाच प्रयत्न इकडे राहिला होता, परंतु विनीतकडे जबरदस्त टॅलेंट आहे. दिशा दिली आणि पाठीमागे 4 धावा वसूलही केल्यात. हो, गोलंदाजाच्या पेसचा वापर केलाय, वेगाने टाकण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली, फाईन लेगला बीट केलंय. बॉल सीमा रेषा पलीकडे गेलाय आणि थोडीशी दुखापत तिथे जाणवते, कारण टेपिंग सुरू आहे. लेफ्ट हँडला थोडीशी दुखापत आहे पामवर, आणि तिथे टेपिंग केल्यानंतर परत एक वेळा तयार होत असताना दिसेल गोलंदाज एजाज मंड्रेला. खरं दुखापत आणि क्रिकेटर हे जवळचं नातं आहे. त्या दुखापती सातत्याने होतात, परंतु त्याच्यावर मात करून तुम्ही कसा परफॉर्मन्स देता हे महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवर 4. विनीत तयार.
फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आहे, अपील केली आहे स्वतः विनीत बाजूला निघतोय, त्याच्यामुळे फलंदाज बाद. आणखीन एक विकेट हे जॉर्ज मंड्रेलाच्या खात्यामध्ये. पार्टनरशिप ब्रेक केली आहे, विनीत आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. एजाज का मिजाज हे पहा, ते बॅनर घेऊन आलेले आहेत. म्हणजेच काय, एजाज मंड्रेलासाठी त्यांनी काहीतरी लिहिलंय. शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही हेही सांगतायत. मिस यू तज्जूभाई हेही सांगतायत प्रेक्षक. वी लव्ह यू ऑल क्रिकेटर. आम्ही आहोत कातळीकर. वा वा वा, काय लाईन आहेत, काय लाईन यांनी निर्माण केलेले आहेत. हा क्रेज आहे, हे प्रेम आहे या स्पर्धेमध्ये कातळीकरांचं. हॅशटॅग कातळीकर. तज्जूभाई दिस इज फॉर यू. मिस यू तज्जूभाई. हॅशटॅग कातळीकर. व्हॅलेंटाईन डे नो नो नो. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी वर त्यांचं प्रेम आहे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार, कारण कातळीकर म्हटल्यानंतर क्रिकेट प्रेमी आहेत सगळेच. क्रिकेटवर प्रेम करणारी ही मंडळी आहेत. आपलं स्वागत आहे. 3 ओव्हर समाप्त. आता आलाय महेंद्र मागे. फलंदाजीसाठी मोठमोठे फटके मारतो. बाली ट्रॉफी नेहमीच आठवते ज्या वेळेला महेंद्र मागे मैदानामध्ये येतो. आडनाव मागे असेल परंतु समोर फटके मारतो, आणि आता तसाच खेळ करावा लागेल महेंद्र मागेला या मॅच मध्ये. अगदी साजेशी कंडिशन त्याच्यासाठी आहे. 10 बॉल मध्ये 18 केल्यात प्रतीकने. शून्यातून सुरुवात करायची मागेला. ड्राईव्ह केलाय, बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघालाय, सिंगल मिळते. मागेचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 34. महेंद्र मागे यांची भूमिका देखील या डावात अगदी महत्त्वाची असणार आहे, कारण पहिल्या 3 ओव्हरला जी धावसंख्या पाहिजे होती ती तर झालेली आहे, आणि येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर धावसंख्या बनली आणि कुठेतरी ही 65-70ची मॅच झाली तर प्रेक्षकांना काय पाहिजे, चांगली मॅच पाहिजे, क्लोज मॅच पाहिजे. ती इकडे होऊ शकते. जिंकू देत कोणी, आनंद गरजेचा आहे. प्रतीक त्याच्यावर नजरा खेळलेल्या आहेत, भिवंडीकरांच्या खेळलेल्या आहेत, रेडी गावाच्या नजरा खेळलेल्या आहेत. त्याच्याकडून धावा पाहिजेत, या टीमला धावा पाहिजेत, आणि तोच धावा करू शकतो. अंकुर सिंग एजाज मंड्रेला बरोबर ती चर्चा करत असताना एजाजचा वेगळा मिजाज दिसला या संपूर्ण सिरीज मध्ये. या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये एक मेडन ओव्हरही टाकलेली आहेत. सातत्याने विकेट घेतोय, ब्रेक थ्रू देतोय. 3 विकेट आताही घेतलेले आहेत. मागे मागे मारलाय, चांगला फटका, गॅप मध्ये चाललाय, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या दिशेने. टायमिंग चांगलं आहे, बॅकअप मिळते. 2 धावा इथे मिळताना दिसतील. प्रतीकच्या खात्यामध्ये डबल. टीमची धावसंख्या 36. प्रतीकने चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे एकच स्ट्रोक नाही खेळला, मैदानाच्या चौफेर खेळण्याचा प्रयत्न, जसा बॉल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न एका बाजूने केलाय. या डावाला हळूहळू सावरण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडून होतोय, आणि त्याच्यामुळे धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी टीमसाठी थोडीशी आता अडचण देखील ठरू पाहत आहे ते प्रतीक पाटील. हो, चांगली बॅटिंग त्याच्याकडून झाली आहे. संयम दाखवलाय, आक्रमण देखील मध्ये मध्ये त्याने केलंय. 11 बॉल मध्ये 20 धावांची खेळी, आणि इथे जर 60 धावा केल्या सीबट रेडीने तर सामना मागचा जसा रंगला ना तसा सामना हा देखील होऊ शकतो. त्या कराव्या लागतील. पुढचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड ऑन तयार आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत. स्कोरबोर्डवर 37. सरफराज बाहुबली. पुन्हा एकदा तेच म्हणेल की याही दोघांनी तेच काम केलंय. सिंगल डबल चालू ठेवण्याचं काम केलं, आणि कुठेतरी काही मोठे फटके आले, डावाला आकार मिळवू शकतो. परंतु मिसबा हॉलिडेजने देखील चांगली तयारी केली. दोन्ही कातळी फायनल खेळण्याची तयारी करावी अशा पद्धतीने. मात्र इकडे कातळीवाले आलेत, परंतु हे रेडीवाले देखील काही कमी नाही आहेत. करावं लागेल कम बॅक रेडी टीमला. सीबर्डला या मॅच मध्ये लास्ट बॉल. फुलर लेनचा बॉल होता, टॅप केलाय. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. शरीरापासून दूर खेळत असताना एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 38. इथून जर 2 ओव्हरमध्ये 22 केल्या तर नक्कीच 60च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतं, आणि तोच प्रयत्न करायला पाहिजे सीबट रेडीने. चंदूजी खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. एजाज मंड्रेला याही मॅचमध्ये की फॅक्टर राहिले. जी कोंडी फोडली, पुन्हा एकदा पार्टनरशिप होत होती ती कोंडी इकडे फोडलेली आहे. विकेट घेतलेली आहे.
3 विकेट घेत 17 रन याही मॅचमध्ये एजाज खूप प्रभावित करताना पाहायला मिळाले. कशा प्रकारे त्यांची कामगिरी राहिली, कशा विकेट घेतल्या त्या पुन्हा एकदा आपण पाहतोय. शफल जास्त झाले होते दुसरा बॉल खेळत असताना मुझम्मिल तेच पाहायला मिळालं. चेंडूच्या लाईनमध्ये नाही आले ते मात्र श्याम चौधरी सुद्धा, आणि त्यानंतर एक फटका फाईन लेगला खेळल्यानंतर पुन्हा खेळायला गेले आणि त्यात फसले विनीत माळी. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वागत असेल. महेंद्र मागे आता कंडिशन त्याच्या फेवर मध्ये आहे, कारण याच कंडिशन मध्ये तो बॅटिंग साठी येतो, मोठमोठे फटके मारतो आणि हाई ड्रॉप सीनचा हिरोच आहे. त्या भिवंडी क्रिकेट मधला जसा भावेश पवार आहे. 12 बॉल महत्वाचे आहेत. कॅप्टन आलाय गोलंदाजीसाठी अंकुर सिंग. फर्स्ट ओव्हर 9 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या. महेंद्र मागे तयार. 4 ओव्हर 38. पहिला बॉल बॅक टू द बॉलर, पायाने थांबवलाय बॉल. पा फिटनेस अंकुर सिंगचं दर्जा गोलंदाजीतला आणि त्यातल्या त्यात क्विक रिफ्लेक्सेस. चांगला बॉल टाकला, थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रोकही खेळला खरा, परंतु पायाने अडवण्याचा प्रयत्न राहिला आणि बॉल अगदी तिथेच बाजूला राहिला, त्यामुळे रन तर नाही मिळणार आहे. थांबवलं बॉलला पूर्णपणे पायाने. अंकुर सिंग तयार. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट 30 सर्कल मध्ये. लेग स्टम्पच्या दिशेने बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या वाईट बॉल सह 39. मागील बॉलच्या तुलनेमध्ये टप्पा थोडासा मागे आणि वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न झाला होता, आणि वेग वाढवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी इकडे दिशेवरचं नियंत्रण देखील हटलं होतं. वाईट बॉल आलाय. 39. लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 15 प्रोग्रेस. 5वं षटक सध्या सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. स्ट्रायकर एंडला महेंद्र मागे तयार. फुलर लेनचा बॉल होता. टायमिंग फर्स्ट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय. खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मिळेल महेंद्र मागेला. जिथे 1 होती तिथे 2 मिळाल्या, आणि पुढच्या बॉलवर जर षटकार किंवा चौकार आला तर धावसंख्या खुलेल. कुठेतरी बॅटर थोडंसं अलर्ट राहिल्याचा फायदा होतोय. काही प्रमाणात जर पाहिलं तर कातळ थोडंसं वर आहे आणि तिकडनं सुद्धा बॉल थोडासा आजूबाजूला जातोय, त्याचाही फायदा बॅटिंग टीमला होतोय. जमीन लगतचे स्ट्रोक याकरता देखील फायदेशीर राहत आहे तिकडे. शेवटी या स्पर्धेमध्ये एक्सक्यूज नाहीये तुमच्याकडे. सगळ्यांसाठी कंडिशन अगदी समान आहेत. खेळ करावाच लागेल, 100% द्यावंच लागेल. फिल्डिंग मध्ये असो, बॅटिंग मध्ये असो, गोलंदाजी मध्ये असो, कंडिशन सगळ्यांसाठी सेम आहेत. पायातला बॉल मागे मागे ग्लान्स केलाय. फिल्डर धावतायत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. परत एक वेळा खराब फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. 2 धावा इथे मिळताना दिसतील महेंद्र मागेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 43. 43 धावा. मागे यांनी देखील चांगले प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. या डावाला आकार देण्याची भूमिका दोघांनी आता घेतली आहे. प्रतीक 21 वर खूप जबरदस्त कामगिरी केली प्रतीकने, आणि मागे ज्यासाठी ओळखले जातात म्हणजे मोठमोठे हिट, तेही जर का अंतिम टप्प्यामध्ये आले मजा येईल मॅचमध्ये. हो, 60 धावा पाहिजे. 60 धावा जर केल्या तर हा सामना चांगला रंगेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट 60चा थाट, त्याच्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. 43 झालेले. 17 करता येतील का पुढच्या 9 बॉल मध्ये? महेंद्र मागे तयार, परंतु अंकुर तोच विचार करत असेल, मला त्याच 60 धावा थांबवायचे आहेत. कटर बॉल हवेत आहे. फिल्डर अंकुर खाली. आउट. फलंदाज महेंद्र मागे. बॅक टू द पॅव्हिलियन. इकडे गोलंदाजाच्या मनात देखील ते चाललं असावं की आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मागे करावे. त्यासाठी बॉल थोडासा मागे म्हणजे गुडलेंथवर टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि बॉलला फिरवलं होतं यावेळेला. त्याच्यामुळे गती कमी, बॉलचं फिरणं आणि थोडंसं लांबून खेचणं हे टायमिंग नाही होऊ शकलं आणि स्वतः अंकुर तिकडे गेलेत, कॅच पकडतायत. महेंद्र मागेची विकेट आली आहे आणि आता कातळीकरांनी देखील टेनिस बॉल क्रिकेटला एक खुशखबर दिली आहे. कातळी सागवे चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन 2026च्या एंडिंगला ते करणार आहेत आणि 7 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक असणार आहे. 4 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये असणार आहे. तर नक्कीच कातळी सागवे चॅम्पियन्स ट्रॉफी देखील तुम्हाला 2026 मध्ये या डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला पाहायला मिळेल. अनेक ट्रॉफीज येत आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील येते 21 पासून 26 डिसेंबर पर्यंत. त्याच्यामध्ये आणखीन एक भर झाली आहे
कात्री सागवे चॅम्पियन्स ट्रॉफीची. अंकुर सिंग परत एक वेळा तयार, पुढचा बॉल घेऊन. चांगला बॉल, वाईड यॉर्कर जेपी साठी, कारण जेपीचा स्ट्रॉंग झोन ऑन साइड आहे. मिड विकेटला चांगले मारतो, बैठक फटके चांगले मारतो, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी क्रॅम्प करायचं असेल तर आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकावे लागतील. चांगला बॉल टाकलाय, पहिलाच बॉल ऑप्टमच्या बाहेर आणि तो सुद्धा थोडासा वेगात टाकला. मागील बॉल थोडासा कमी वेगात आणि फिरवणारा होता, आता थोडासा वेगात आणि किंचित सकट होत गेल्या पाठी. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये अंकुर सिंग. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा दिल्या होत्या, या ओव्हरमध्ये फक्त 5. लास्ट बॉल हवेत आहे, परत एक वेळा मिड ऑफ, खाली झेल टिपलाय, फलंदाज पात. इकडे अनुभव दाखवला गेलाय. चेन्नई सिंगमसाठी ट्रॉफी उचलली होती ISPL ची या वर्षी. याच अंकुर सिंग यांनी हा आहे अनुभव. शेवटच्या टप्प्यामध्ये मिश्रित गोलंदाजी त्यांनी केली, काही कमी गतीचे चेंडू टाकले योग्य टप्प्यावर आणि अंकुर यांची ही खासियत आहे, तेच इकडे केलं आणि ही ओव्हर मात्र लाजबाब राहिलेली आहे. 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि फक्त 5 धावा. जे धावसंख्या 60-65च्या दिशेने निघाली होती तिला थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न इकडे केला गेला आहे, परंतु अजूनही 6 बॉल आहेत आणि जर का इकडे 15 जरी बनल्या मजा येईल. योगेश भालेकर आला आता फलंदाजीसाठी. जेपी आउट झाल्यानंतर प्रणालीताई माने नगरसेविका यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत प्रणालीताई या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. हा जो महोत्सव आहे हा क्रिकेटचा उत्सव आहे, आनंद वाडीकरांचा आहे. खऱ्या अर्थाने आता हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय या स्पर्धेच्या. प्रतीक पाटील सेट झालाय, 12 बॉल खेळला, 21 धावा केल्यात. लास्ट ओव्हर आशिक अली केरळचा गोलंदाज, हा देखील फिरकीपटू. पहिला बॉल उलटा, स्विच हिट, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, सिक्सर. वाह, काय खेळलाय प्रतीक या मॅच मध्ये. सगळं काही केलंय, सिंगल घेतल्या, डबल घेतल्या, चौकार मारलाय, षटकार मारलाय, रिव्हर्स खेळले, सरळ बॅटनी खेळलेत. या आपल्या टीमला काय पाहिजे होतं ते सगळं दिलंय या खेळाडूने. बायगा क्रिकेट का असली मजा. पहिल्या बॉलवर सिक्सर, दबाव येईल आशिक अलीवर. 49 धावा पूर्ण. परत तोच प्रयत्न, आता एक धाव घ्यायची आहे, रनआउट चान्स, 1 रन कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांकडून. अर्धशतक पूर्ण झालंय सीबर्ड रेडीच. वाह, विकेट आल्यानंतर सुद्धा पुन्हा कमबॅक केलंय आणि एका बाजूने किल्ला लढवत आहेत ते म्हणजे प्रतीक पाटील. 27 धावांची लाजबाब खेळी त्यांची एका बाजूला पाहायला मिळाली आणि येणारे मात्र आता 4 बॉल बाकी आहेत. केरळ राज्यातील आशिक अली, परंतु योगेश भालेकर यांची भूमिका महत्वाची असेल. 50 धावा, 50, लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भालेकरच्या बॅटमधून पाहिजे 2 मोठे फटके तर मॅच मध्ये येईल संघ. 60च्या वर जर गेला तर मॅच बनेल. आशिक अली तयार, शफल झालाय भालेकर, जास्त बाहेर टाकलाय आशिक अलीने. तोपर्यंत 1 धाव तर मिळताना दिसते. अंपायरचा सिग्नल, वाईड +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. धावा वाढतायत, धावा झाल्यात आता 52, 52. चुकी ही कुणाकडूनही होऊ शकते. अंकुर सिंग DRS चॅलेंज करतोय आणि तेच इकडे पाहायला मिळालं. थोडासा जास्त बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला, त्या प्रयत्नात जास्त बाहेर बॉल गेलेला आहे. पाहूया, त्याला चॅलेंज केलेलं आहे, कारण कोणताही गोलंदाज जगातला असा नाहीये ज्याच्या विरुद्ध रन येत नाहीत. प्रत्येकाविरुद्ध रन आलेले आहेत, त्याच्यामुळे एक प्रयत्न करणं हे देखील गरजेचं आहे. हो, म्हणून तर म्हटलं जातं प्रयत्नांती परमेश्वर. धावा होतात, कराव्या लागतील. प्रतीकने त्या केलेल्या आहेत. 14 बॉलमध्ये 27. हेही नाव चर्चेमध्ये राहील,
कारण प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेट पासून काही वेळेला ग्रामीण क्रिकेटर थोडेसे बाजूला असतात. वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे, वाईट बॉल +1. कारण ग्रामीण क्रिकेट ते जास्त खेळतात आणि ज्यावेळेला तुम्ही अशा ट्रॉफीमध्ये येता आणि तिथे जर तुमचं नाव चर्चेमध्ये येतं तर सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खेळल्या जातात. अनेक टीममध्ये मग तुमची मागणी वाढते. हा खेळाडू तसा आहे. प्रतीक, ओ इथे मात्र बीट केलंय प्रतीकला. पहिले दाखवलं मी रिव्हर्स स्वीप मारणार, परंतु नंतर तयार राहिला आणि हा फटका त्याने कर्जतच्या एका स्पर्धेमध्ये मारला होता. मला अजूनही आठवतंय, टेंबिवली टीम करून खेळत असताना. इथे डॉट. 2 बॉल नंतर एक परत डॉट बॉल. कटर बॉल हवेत आहे, टॉप एज, फ्लाय स्लिप खाली, विकेट. इकडे अंकुर सिंगने एक गोष्ट केली, त्यांच्यासाठी रिव्हर्सला फिल्डर लावलं सीमारेषेवर. त्याच्यामुळे त्यांची बॅटिंग करण्याच्या मागील 2 बॉलवर दिशा बदलली. एकतर पाठीमागे खेळले आणि आताचा बॉल समोर खेळायला गेले. त्याच्यामध्ये पुन्हा व्हेरिएशन आणि फसले गेले. विकेट आली आहे, परंतु तरी सुद्धा या प्रतीकने सेमी फायनल मध्ये काय खेळ केलाय, लाजबाब. आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी. चांगली कामगिरी, धावा केल्या त्या महत्वाच्या आहेत. अजूनही या मॅच मध्ये अजय आला आता भरोडीचा बॅटिंग करण्यासाठी. 27 धावांची खेळी प्रतीकची इथे समाप्त होते. विकेट आली आशिक अलीला. या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या, 2 बॉल शिल्लक आहेत. एखादा मोठा हिट पाहिजे, मग त्या 60 धावा दृष्टिक्षेपात तुम्हाला दिसू शकतात. आणि 60 धावांचं चॅलेंज एवढं सोपं नाहीये या ग्राउंडवर. 10ची सरासरी राखणं अंडर फ्लड लाईट्स एवढ्या प्रेक्षकांच्या साक्षीने. आवाज आहे ग्राउंडच्या बाहेर प्रेक्षकांचा, मैदानाच्या आतमध्ये गरमागरम मॅचेस. कालपेक्षा आता सध्या तरी थंडी थोडीशी कमी जाणवते, हवा चांगली वाहते. आशिक अली, पुढचा बॉल स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, करा फिल्डिंग, बॉल चाललाय 1-2 का 4, सीमा पार, चौकार. वाह, अंतिम टप्प्यात बॅटिंगला आलेत आणि अगदी लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली आणि चौकार देखील आलाय. कसा आला याला महत्व नाहीये, रनला महत्व आहे. तुम्ही कितव्या नंबरवर आलात याला देखील महत्व नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. 4 तर आलेत, या 4ला महत्व आहे. आता जर आणखीन षटकार किंवा चौकार आला तर तो अति महत्वाचा असेल. जास्त बाहेर, पंचांचा इशारा, पाहूया. नाना बॉल शोधतो आणि शेवटी रन आउट होईल. एक बॅटर बालेकर, रन आउट, अंपायर सिग्नल वाईड. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी खूप चांगली मॅच चालू आहे. म्हणजे स्कोर ज्याची चर्चा करत होतो की 80 पर्यंत नक्की नसेल, परंतु 60-65 मध्ये मॅच चांगली होणार असं आपण सुरुवातीलाच म्हटलं होतो आणि त्या दिशेने तरीची वाटचाल सुरू आहे. पाहूया कुठपर्यंत थांबेल धावफलक. लास्ट बॉल, अजय पाटील तयार, परत परत बाहेर, पंचांचा इशारा वाईड. आता झालेल्या आहेत धावा स्कोर बोर्डवर 58, 60च्या आसपास. त्याच विषयी चर्चा करत होतो मी आणि त्या धावा आता दिसत आहेत स्कोर बोर्डवर. मजा येईल या मॅच मध्ये. दुसऱ्या डावामध्ये 60 धावा सोप्या नसणार आहेत. फक्त गोलंदाजी तशी केली पाहिजे. काल एक सामना 7 बॉल मध्ये देखील संपलाय. चांगला फटका, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, झेल टिपलाय. 59चं लक्ष ठेवण्यात आलंय सीबर्ड रेडी कडून या मॅच मध्ये. 59 टू विन सेकंड सेमी फायनल. 59 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इम्प्रोवायझिंग शॉट, परंतु डीप स्क्वेअर लेग तयार आणि एक सोप्पा झेल त्याच्यासाठी. 59 रन आता करायचे दुसऱ्या डावामध्ये. आणि आता जाऊया मुख्य व्यासपीठावर. तिथे आपल्या को अँकर रेश्मा मयेकर आपल्याबरोबर जोडल्या जातील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. ऐकूया महाराष्ट्राचा गोड आणि बुलंद आवाज चंदू शेटे सरांच्या बरोबरीने मालवणी तडका बादल चौधरी यांचा आवाज. धन्यवाद.
धन्यवाद. IPL ची मखमली आवाज कुणाल दाते सर आणि महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज मिस्टर जुन्नर चंद्रकांत शेट्टे सर, थँक्यू सो मच. त्यानंतर काही सत्कार सन्मानाकडे आपण वळणार आहोत. मी सर्वात आधी प्रदीपजी कोयंडे यांना विनंती करते, आनंदवाडी गावचे अध्यक्ष, की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. युवा उद्योजक शुभम शिवराम बापर्डेकर यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. शुभमजी, आपण येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, काही सन्मान आपण इथे करत आहोत व्यासपीठावरती. शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर मी महादेव कुबलजी यांना विनंती करते की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. त्यांच्या शुभ हस्ते शंकरजी यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. आंबा उद्योजक कुणकेश्वर, महादेवजी कुबल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. महादेव कुबल, साऊंड थोडासा वाढवायचा आहे. साऊंड डीजे, साऊंड वाढवायचा आहे. चेक, साऊंड चेक. त्यानंतर विनंती करेन प्रदीपजी कोयंडे यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचं. त्यांच्या शुभ हस्ते सतीशजी आचरेकर उद्योजक मालवण यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. प्रदीप कोयंडे, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, आलेल्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. सतीशजी आचरेकर यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. मालवणचे एक मोठे उद्योजक माननीय सतीशजी आचरेकर यांचा सन्मान आपण पाहत आहोत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. त्यानंतर विनंती करेन दिलीपजी कुबल यांना की त्यांच्या शुभ हस्ते निषाद हिरनाईक युवा उद्योजक देवगड यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. दिलीपजी कुबल, आपल्याला विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. शॉल, श्रीफळ देऊन हा सन्मान आपण पाहत आहोत. मनोजजी धुरी, आपल्यालाही विनंती असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. दयानंदजी पाटील यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. मनोजजी धुरी यांच्या शुभ हस्ते दयानंदजी पाटील यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. त्यानंतर गुरुनाथजी तारी आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते नरेशजी डांबरे देवगड आंबा
बागायतदार यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर विनंती करेन सुजितजी कोळी आपणही रेडी राहायचंय. आपल्या शुभ हस्ते बाबाजी आचरेकर क्रिकेट प्रेमी देवगड यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. सुजितजी कोळी यांच्या शुभ हस्ते बाबा आचरेकर क्रिकेट प्रेमी देवगड यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर मनोहर बांदेकर आपल्यालाही रेडी राहायचे. आपल्या शुभ हस्ते केतन भगत सी फूड्स चे ओनर देवगड यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मनोहर बांदेकर विनंती असेल केतनजी भगत यांचा सन्मान करावा. त्यानंतर विनंती असेल गुणाजी पोसम यांना की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते निखिलेशजी जोशी यश सी फूडचे ओनर यांचा इथे सन्मान करावा. गुणाजी सर विनंती असेल आपणही तयार राहावं. निखिलेश जोशी यश सी फूड्सचे ओनर देवगड. निखिलेश जी जोशी मनोहरजी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर विनंती असेल तेजस मुनगेकर आपल्या शुभ हस्ते हेमंत कुबल यांचा इथे सन्मान करावा. खास मुंबईहून इथे आलेले आहेत मॅच बघण्यासाठी. हेमंतजी कुबल क्रिकेटवरती खूप प्रेम आहे त्यांचं आणि त्यांचा सन्मान आपण पाहणार आहोत. त्यानंतर गुरुदत्त कुबल यांना विनंती असेल आपण तयार राहायचे. आपल्या शुभ हस्ते विराज जावकर साई ग्राफिक्स देवगड टुर्नामेंटसाठी ज्यांनी बॅनर डिझाईन्स केलेले आहेत, हे जे बॅनर्स तुम्ही पाहत आहात ज्यांच्या मार्फत डिझाईन्स झालेले आहेत, साई ग्राफिक्स देवगड विराजजी जावकर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर विनंती असेल गुरुनाथजी तारी यांच्या शुभ हस्ते सौभाग्यवती प्रणाली मिलिंद माने नगरसेविका देवगड जामसंडे नगरपंचायत आणि सन्माननीय मिलिंदजी माने यांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. गुरुनाथजी तारी विनंती असेल आपल्याला. गुरुनाथजी तारी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर हनुमानजी कुबल विनंती असेल आपल्या शुभ हस्ते अजयजी नाणेकर आंबा उद्योजक कुणकेश्वर यांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. हनुमंतजी कुबल. आणि त्यानंतर विनंती असेल गुरुनाथजी तारी यांना पुन्हा एकदा द्विजिकांत कोयंडे उद्योजक देवगड आनंदवाडी यांचाही सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आहे सगळ्या अतिथीगणांचं. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल.
आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. बिग प्राइज, बिग टुर्नामेंट, बिग एंटरटेनमेंट. ISPL अफिलेटेड टुर्नामेंट आपण सध्या पाहत आहोत. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, गोल्डन चान्स आहे. रजिस्ट्रेशन पूर्णपणे फ्री आहे आणि या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही स्वतःसाठी इथे आपलं कर्तृत्व दाखवू शकता आणि ISPL मध्ये आपली जागा नक्कीच बनवू शकता. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 23. 23 वर्ष मानाची, अभिमानाची. आणि सध्या आपण पाहत आहात हे सर्व अतिथीगण आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं मनापासून आभार. आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून आभार. आणि ऑफकोर्स आमच्या सगळे ओनर्स, प्लेयर्स सगळ्यांचं मनापासून आभार की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीला आपण भरभरून प्रेम दिलं. चला तर मग आता पुन्हा वळणार आहोत सेमीफायनल नंबर 2 च्या सेकंड इनिंगकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण ऐकत होतात भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम यांचा आवाज ऐकत होतात. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या खेळाने तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना वेळ लावून सोडलंय, घेऊन आलाय सिंधुदुर्गात, देवगड तालुक्यात आणि आनंदवाडीमध्ये क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट पाहण्यासाठी सगळ्यांचं स्वागत असणार आहे. एक महत्त्वाची मॅच मैदानात सुरू आहे. एका बाजूला मिसबा हॉलिडेज ही टीम मैदानात 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरेल, तर दुसऱ्या बाजूला सी बर्ड रेडी त्यांना रोखण्यासाठी तयार देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त क्रिकेटचा माहोल देखील इकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल. tenniscricket.in वर जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. एका बाजूला जर पाहिलं तर मुंबईचा तुफान थॉमस डायस आणि त्यांच्या जोडीला खास काशीवरून, बनारसवरून दाखल झालेले आहेत अमन यादव, उत्तर प्रदेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. पाहूया काय होईल या मॅचमध्ये. परंतु क्रिकेट रसिका हो, आज आहे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे आपल्यासाठी कसा असतो? 3 वर्षापूर्वी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मी त्याचा उल्लेख केला होता आणि एक स्वलिखित काव्य सादर केलं होतं. आता त्याचाच पुढचा पार्ट इकडे सादर करतोय. लहानपणीच ज्याच्या प्रेमात पडलो, तो होता चेंडू फळीचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. घरच्यांचा मार देणारा परंतु खूप सारे मित्र देणारा आहे क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. कॉलेजच्या कट्ट्यावरचे नाही तर मैदानातले मित्र देणारा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. सुट्टीच्या दिवशी पिकनिकला नाही तर मॅचला नेणारा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. तिला कमी परंतु ज्याच्यावर जास्त खर्च केला, तो हा क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. शेवटी तिनेही मान्य केलं म्हणजे बायकोने की या सवतीबरोबरच बसवावा लागणार आयुष्याचा मेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ, माझं पहिलं प्रेम क्रिकेटचा खेळ. जाऊयात. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वेड लावून सोडलंय. आयुष्य आपलं क्रिकेटमय आहे आणि क्रिकेट आहे म्हणून आपण इकडे आहोत. आपल्या सगळ्यांना ज्या धाग्याने जोडलंय ना, त्या धाग्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट. आपलं टेनिस क्रिकेट आज आपण पाहतोय आनंदवाडीमध्ये. 59चा करायचा आहे पाठलाग आणि इकडे थॉमस डायस मुंबईचं तुफान आणि जोडीला जर पाहिलं तर अमन यादव. परंतु गोलंदाजीसाठी हरियाणा राज्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. आकाश सिंग म्हणजेच आकाश मलिंगा. मजा येणार आहे या मॅच मध्ये. एवढी सारी गर्दी, हे आहेत क्रिकेटचे दर्दी. सगळ्यांचं स्वागत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 23व्या पर्वामध्ये. पहिला बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साइडला ढकलण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेटला जाईल. पहिल्याच बॉलवर 1 रन घेतली आहे. 6 षटकांची इनिंग आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट आहे 59-59. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल. आकाश बॉलिंग मार्कवर. एक मजबूत स्क्वॉड उतरलं यावेळी मिसबा हॉलिडे कात्री संघाने. 6 षटकामध्ये 59 मॅन्डेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण सजवलंय. डावी उजवी जोडी अगदी खेळपट्टीच्या मधोमध. सुंदर कविता केली चंदू सर. अगदी खरे आहे. हे पहिलं प्रेम आणि त्या पहिल्या प्रेमात अगदी न्हावून निघाले हे सगळे प्रेक्षक. आज व्हॅलेंटाईन डे बाजूला ठेवला आहे आणि आज भारत पाकिस्तान मॅच सुद्धा बाजूला ठेवली या सगळ्यांनी. हे टेनिस क्रिकेटची जादू आहे. या वेळेला फटका समोर उडवायला गेले, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय.
ओ हो मोठी विकेट आलेली आहे. अमन बनारस आउट. अमन यादव पहिल्या विकेटच्या स्वरूपात माघारी परततील. आकाश यांचा चेंडू आकाशात पाठवण्याचा प्रयत्न होता, फटका फसला होता. एक सुंदर झेल, आणि हा झेल किती महत्वाचा आहे हे सगळे रेडीकर अगदी जाणून आहेत. रेडीचा संघ मैदानावर. तारीख होती 18/4/1976 म्हणजे 18 एप्रिल 1976. नागोळेवाडीतील सनातन नागेश कांबळी यांच्या स्वप्नात कोणीतरी आलं आणि म्हणाला, ज्या ठिकाणी हा डंपर अडकलाय त्या ठिकाणी खोद, मी वाट बघतोय तुझी खाली. खोदकाम चालू झालं. 2 दिवसांनी काहीतरी दिसायला लागलं. माऊलीची परवानगी घेऊन खोदकाम अजून वाढवलं. 1.25 महिन्यानंतर त्या ठिकाणी उत्पन्न झाली द्विभुज गणेशाची मूर्ती. जी गणेशाची मूर्ती आजही जगभरातील सर्व रसिक प्रेक्षकांचं, पर्यटकांचं आणि भक्तगणांचं श्रद्धास्थान आहे, आदरस्थान आहे. त्या रेडी गावचा संघ मैदानावर. सीबर्ड रेडी. वाह, रेडी संघ रेडी आहे, परंतु कातडी संघ सुद्धा तयार आहे फायनल मध्ये दोन्ही टीम नेण्यासाठी. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पाहूया काय होईल. आकाश मलिंगा, नदीम दानोरी आलेत. पहिलाच बॉल न पाहता नो लुक, बॉल मैदानाच्या बाहेर. 4-4-4 चौकार. पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती. ऍक्शन रिप्ले बघूया या चेंडूचा. आकाश बॉलिंग मार्कवर. नदीमचा फटका फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर विकेट गेलाय खरा, पण त्यानंतर लगेच चौकार मारून नदीम दाखवतोय, एक मेली लाडी म्हणून वशाड पडणार नाही वाडी. जबरदस्त बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. तुमच्याकडे बेस्ट आहे तर आमच्याकडे बेस्टच आहे. तुमच्याकडे बॉल आहे तर आमच्याकडे बॅट आहे. फुल टॉस, खरा बॉल केला, परंतु इकडे नो बॉल घोषित केला जातोय पंचांकडून. नो बॉल घोषित केला गेलाय. फटका फसलाही होता. एक जबरदस्त मॅच, जबरदस्त माहोल पाहायला मिळतोय, परंतु हा नो आहे की नाही याला चॅलेंज फिल्डिंग टीमने केलंय. किती नाट्यमय घटना सर पहिल्याच ओव्हरमध्ये करायच्या आहेत. 59, 10 पेक्षा कमी धाव सरासरी गरजेची, पण सामना रंगतदार होईल. एका बाजूने मिसबा हॉलिडे कात्री. चंदू सर, शेकडो नव्हे हजारो वर्षापूर्वी जर आपल्याला चित्र काढायचं असेल तर आपण काय वापरत होते? आपले पूर्वज काय वापरत होते? याच दगडावरचं हे कातळ, याच कातळावर आमच्या पूर्वजांनी अनेक चित्र काढलीत आणि ती चित्र आजही प्रसिद्ध आहेत कातळ शिल्पांसाठी. त्याच कातळ शिल्पांसाठी प्रसिद्ध असणारा गाव म्हणजे राजापूर तालुक्यातील कातळी. एकदा टाळ्या वाजवूया या कातळी गावासाठी सुद्धा. वाह, दोन्ही टीम जबरदस्त आहेत. नो बॉल कळवला जातोय आणि इकडे फटका तर फसला होता, परंतु बचावले गेले बॅटर. नदीम दानोरी बॅटिंग साठी. राजस्थान राज्यातील असणारा हा झुंझुनू जिल्ह्यातील असणारा खेळाडू, धानोरी गावचा खेळाडू पाहायला मिळतोय. नदीम दानोरी बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत. पहा, अखिल भारतीय स्पर्धा केव्हा झाली कळलं देखील नाही. पहा, आपलं टेनिस क्रिकेट तुम्ही चांगलं आयोजन करा. मोठे मोठे ओनर येणार, मोठे मोठे खेळाडू येणार आणि हजारोंची गर्दी होणार आज आनंदवाडीमध्ये. तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारण्याची संधीच होती इकडे आणि ती देखील स्वीकारली. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. आकाश सिंग कडून चूक पाहायला मिळते. नो बॉल केला होता ज्याच्यावर विकेट मिळू शकली असते, पण त्यानंतर फ्री हिटची पर्वणी अगदी अचूक साधली जाते. चौकार बाहेर येतोय आणि धावसंख्या डबल फिगर्स मध्ये. 59चा पाठलाग, धावसंख्या 11. नेल्सन फिगर 1-1 फॉर 1. थॉमस डायस यांच्या बॅटमधून हा फटका येताना पाहायला मिळालाय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न सुरू आहे. 59 काही कमी देखील नाही आहे. सीबर्ड रेडी संघ यातही प्रयत्न करेल, कारण याच टीमने 21 बॉल 21 ची मॅच सुद्धा जिंकली आहे.
वेगात बॉल टाकलाय, थोडासा मागे, त्याला उसळी देखील दिली गेली आणि पाठवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने. ही तयारी आहे, सगळ्यांनी तयारी केली आहे. चांगले बॉलर आणलेत, चांगले बॅटर आणलेत, चांगले फिल्डर आणलेत, चांगले ओपनर आणलेत, चांगले मिडलर ऑर्डरवाले आणलेत, चांगले स्पिनर आणलेत, चांगले फास्टर आणलेत. म्हणजे प्रत्येकाने टीम बनवताना बादल सर बेस्ट टीमच बनवली आणि बेस्ट स्पर्धा असल्या कारणाने मोठ्या स्पर्धेत ती उतरवली आहे देखील. आकाश यावेळेला शेवटच्या क्षणी बॅकफुटला गेले, बॉलला पॉइंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला खरा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्वपूर्ण विकेट सुरुवातीला आली खरी, परंतु 12 धावा इकडे झाल्यात मिसबाह हॉलिडे कातळी टीमच्या. पहिल्या षटकाची सांगता जो स्क्वॉड उतरला यावेळी मिसबाह हॉलिडे कातळी संघाने. चंदू सर, जवळपास 7 राज्यातले खेळाडू या एका टीम मध्ये खेळत आहेत. आणि उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थानचे नदीम धनोरी आहेत, महाराष्ट्राचे प्रशांत घरत आहेत, बिहारचे सरफराज खान आहेत, उत्तर प्रदेशवरून अमन यादव आलेत, केरळवरून मनसूर केल आशिक अली सुद्धा आलेत, राजस्थानवरून एजाज मंडरेला आहेत, जम्मूचे सुनील कुंभार आहेत आणि त्याचबरोबर मूळ गोवा तेरेखोलचे आणि सध्या दहीसरचे थॉमस डायस सुद्धा आहेत. एकाच टीम मध्ये 7 वेगवेगळ्या राज्यांचे खेळाडू. यावरून कळेल ही स्पर्धा कुठच्या स्तराला गेली. अगदी कुठच्या स्तराला गेली आणि त्याच्यामुळे ही गर्दी सुद्धा आहे. पहा ना, एक छोटीशी वाडी, परंतु आज अखंड भारतामध्ये या वाडीचं नाव होत आहे आनंदवाडीचं क्रिकेट आणि क्रिकेटची आनंदवाडी. परंतु मागील मॅचमध्ये पहिल्या दिवशी ज्या बॉलरने प्रभावित केलं होतं हेच ते गोलंदाज होते कौशल पाटील भिवंडीच्या. पाहूया काय करतील. पहिला बॉल अकुट टप्प्याचा, त्याला मात्र दिशा दिली आहे आणि पाठवलं थॉमसने सीमारेषेच्या पार. 4. चांगला फटका इकडे आलाय बादल सर. 5 दिवस कसे गेले कळलं देखील नाही. इकडलं निसर्ग सौंदर्य पाहता पाहता, समुद्र सफर करता करता आणि हे नेत्रदीपक आयोजन पाहता पाहता आज 5वा दिवस आहे. आणि या 5 दिवसात आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर म्हणून ज्यांनी खूप सहकार्य केलंय, दीपेश धुरी, तुमचे सुद्धा आभार आहेत दीपेश. खूपच सुंदर स्कोअर काउंटिंग आहे. आमचे सगळे 4ही स्कोरर, सगळ्यांचंच काम खूप सुंदर, वाखाणण्याजोगं, अगदी अचूक. सेमीफायनलची महत्वाची मॅच आहे. हो, आता वेगळे काहीतरी करायला गेले होते परंतु नाही शक्य झालं. इकडे आम्हाला सुद्धा कमबॅक करायचंय फायनल, तर आम्हाला सुद्धा खेळायची आहे. हा प्रयत्न इकडे पाहायला मिळाला. एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल बादल सर दबाव वाढू शकतो. 16 धावा, पण हा एखादा डॉट पुरेसा नसेल चंदू सर. या डॉट बॉलची लाईन लावावी लागेल. ज्याप्रमाणे कोकणात गणपती पोचवताना पेटारांची माळ लावली जाता अशी माळ होई. हो 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 हो, एक नाही त्याच्या पाठोपाठ दुसरा सुद्धा आलाय आणि आणखीन एक डॉट बॉल पाहिला मिळतोय. एक डॉट बॉल तुम्हाला विचार बदलायला लावतो, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवतो. तेच केलंय थॉमस. हा स्ट्रोक पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले आहेत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. या वेळेला हा बॉल थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न राहिला, मिड विकेटच्या दिशेने जाईल. 1 धाव तिकडे देखील मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. बादल सर, 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टार्गेट आहे 59 धावांचं. पहिली विकेट खूप स्वस्तात गेली, पण त्यानंतर एक भागीदारी पाहायला मिळते. चांगल्या चेंडूंना सन्मान, मोठ्या चेंडूवर प्रहार, संयम सुद्धा दाखवला जातोय. ही छबी पहा नदीमची. 2 चेंडूमध्ये त्याने 5 केल्यात. थॉमस दुसऱ्या बाजूने खिंड लढवतोय. 8 चेंडूमध्ये 11 धावा. करंट रन रेट 10.20चं, म्हणजे रिक्वायर्ड पेक्षा थोडंसं जास्त. 17 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले. कौशल, हो 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 हो, वा. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल, डॉट बॉल. रेडीला सीबर्ड रेडीला काय पाहिजे तर डॉट बॉल पाहिजे. दुसऱ्या बाजूला कातळीला काय पाहिजे तर रन पाहिजे. आणि दोन्ही टीमला काय पाहिजे तर ट्रॉफी पाहिजे. पहिल्या नंबरची ट्रॉफी पाहिजे. एका बाजूने एजाजी सोलकर साहेबांचा संघ खिंड लढवतोय, दुसऱ्या बाजूने जयेश शिरोडकर, आशिष शिरोडकर या बंधुराजांचा संघ मैदानावर आपल्या अस्तित्वासाठी झगडतोय. यावेळेला लांबून खेचलाय, पिक केला बॉलला आणि नदीम धानोरी फ्रॉम राजस्थान यांच्या बॅट मधून 6. आतापर्यंत थोडासा पुढे किंवा खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न होता बादल सर, परंतु आता पिचिंग करायला गेले आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे.
ॲक्शन रिप्ले सुद्धा किती सुंदर दाखवला होता. 23 धावा 2 षटकांची सांगता. नदीमच्या या षटकाराचा परत एकदा ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल सगळ्या प्रेक्षकांना. करायच्या आहेत 59 धावा. आणि बघूया ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर. गोलंदाज आखू टप्प्याचा चेंडू, नदीमचा पटका मिडॉनच्या मस्तकावरसून चेंडू सीमारेषा पार, वांद्राची लाकडा आणि चुलीक साकडा. बादल सर, तुमच्या बरोबर समालोचन करण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि आज जर पाहिलं तर कारण खूप सारे प्रेक्षक बादल सरांना ऐकायला येतात किंवा भारतभर त्यांचे देखील चाहते आहेत. आज एका बाजूला जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 23. हेही षटक जर पाहिलं तर विकेट नाही आली, विकेट विरहित आलं, परंतु शेवटच्या बॉलवरचा जो षटकार होता तो थोडासा गोलंदाजी करणाऱ्या टीमचा दबाव वाढवू शकतो. प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये मॅचमध्ये यायचा आणि त्याचा प्रयत्न. आणि त्यासाठी भिवंडीचे गोलंदाज येत आहेत किरण पाटील. विकेट आल्या तर टीम मॅचमध्ये येणार आहे, विकेट नाही आल्या तर मात्र बॅटिंग टीममध्ये मॅचमध्ये राहणार आहे. कारण थॉमस 11वर, नदीम दानोरे 11वर, दोघेही आता लयमध्ये आलेले आहेत. परंतु मॅच सोडलेली नाहीये. सीबर्ड रेडी टीमने सुद्धा त्यांना डॉट बॉल टाकायचे किंवा विकेट घ्यायची आहे. हजारोंची गर्दी, तुम्ही नजर टाका, जिकडे नजर टाकाल तिकडे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त सोहळा आपण पाहतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, थोडासा पुढे देखील होता. 1 रन तिकडे मिळेल. सध्यापर्यंतचा खेळ पाहिला तर सध्या सुरक्षित ठिकाणी दिसतोय आपल्याला मिसबा हॉलिडे कात्री. आणि सुरक्षित असावंच, कारण अगदी गुजरात पासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत सर्वात सुरक्षित बंदर म्हणून या देवगड बंदराकडे पाहिलं जातं. ऐन पावसाळ्यात या अरबी समुद्रात जेव्हा वादळं येतात, या संपूर्ण किनारपट्टीवरची जहाजं सुरक्षितता शोधण्यासाठी याच आमच्या देवगड बंदरामध्ये एकत्रित येतात आसरा घेण्यासाठी. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्यालाही खेळलाय, दिशा दिली आहे आणि बॉल हा सुद्धा सीमारेषा पारच जातोय. वाह, एक वेगळ्या पद्धतीने खेळला. 4. एका पायावर मात्र हा स्ट्रोक खेळलाय, वेगळ्या पद्धतीने रिझल्टला महत्व आहे. 4. सध्या तरी पूर्णतः निष्प्रभ झाली गोलंदाजी. 14 चेंडूमध्ये 28 धावा झाल्यात. उरले 22 बॉल, 31 धावांची गरज. अजूनही प्रयत्न करावाच लागणार आहे. किरण समोर, नदीम धानोरे. हो हो हो, इकडे 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 एक चांगला बॉल आलाय. एक चांगली वार्ता सीबर्ड रेड्डीसाठी म्हणावी लागेल, कारण डॉट बॉल आलाय. 21 चेंडू 31 धावा, हे इक्वेशन एखादा चमत्कार खूप गरजेचा आहे रेडी संघाचा जर विचार केला तर. पण दुसऱ्या बाजूने अजून एक संघ फायनलमध्ये जावा कात्री संघाचा या अपेक्षेने एजाजभाई सोलकर या प्रतीक्षेत आहे आपल्या टीमच्या यशस्वीतेसाठी. या वेळेला पुन्हा चांगल्या टप्प्यावरचा चेंडू पाहायला मिळालाय खरा. 1 रन तिकडेही मिळणार आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये, प्रयत्न सुरू आहेत. परंतु थॉमस डायस आणि त्याचबरोबर नदीम धानोरे ही जोडी आता हळूहळू मॅचला आपल्या दिशेने घेऊ लागलेले आहेत. वेळ बदलायला वेळ लागत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु छोट्याशा आनंदवाडीने गेली 23 वर्ष संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला बोलावलं कोकणामध्ये आणि दाखवलं एक चांगलं आयोजन. आज फायनल दिवस आहे. किरण, प्रयत्न तर सुरूच आहेत. या वेळेला हाई बॉल थोडासा पुढे ऑन साईडला लॉंग ऑनला जातोय, मात्र तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, एक चौकार आलाय खरा, परंतु त्यातूनही सावरण्याचा प्रयत्न होतोय. 19 बॉलमध्ये 29 अजूनही पाहिजे आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त सिंधुदुर्गच नाही तर विविध राज्यातून देखील प्रेक्षक आलेत, विविध जिल्ह्यातून प्रेक्षक आलेले आहेत आणि कोणी 500 कोणी 1000 किलोमीटरचा प्रवास केलाय आणि त्यांनी आनंदवाडी गाठलेली आहे. या वेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडतोय, पॉइंटच्या दिशेने जाईल आणि एक धाव तिकडे मिळेल. ओव्हर संपलेले आहे तिकडे. 3 ओव्हरमध्ये फक्त एकच विकेट गेली आहे. 31 रन झालेत. 18 बॉलमध्ये करायचे आहेत 28. बादल सर. चंदू सर, गेली 23 वर्ष या कात्रावर वेगवेगळ्या खेळाडूंनी आपापल्या परीने वेगवेगळी चित्र रंगवलीत. बऱ्याच जणांनी वेगवेगळी स्वप्न पाहिली, या मैदानावर आले. काही जणांच्या स्वप्नांची पूर्तता झाली, काही जणांची स्वप्न अजूनही अपुरी आहेत. आणि यावर्षी हे कात्रीचं स्क्वॉड आपलं
स्वप्न पूर्ण करण्याच्या इराद्याने प्रथमेश पवार नानासाठी वी लव यू नाना. आज व्हॅलेंटाईन डे आणि या कात्रीवासियांचं प्रेम नानावर अगदी ओसंडून. शर्यत अजून संपली नाही. कुणाल सर आपलं ट्रेडमार्क वाक्य ट्रेंडिंग मध्ये आहे कात्री टीमच्या बाजूने. ज्या प्रकारे कात्री संघ आतापर्यंत मैदानावर कामगिरी करतोय विजयाच्या आशा तर आहेत, पण दुसऱ्या बाजूने सिबट रेडी संघ सुद्धा प्रतीक्षा असेल. ही नरगोलवाडीची आमची टीम गेली अनेक वर्ष याच गडक्यावर बसून देवगड तालुक्यातले युवाई एकाच टी शर्ट मध्ये दरवर्षी या स्पर्धेचा आनंद लुटत असतात. आणि असे लॉयल प्रेक्षक मिळणं खरोखरच नशिबाची गोष्ट आहे. आणि हे ते नशीब आहे देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी. कौशल पुन्हा एकदा यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. ओ विकेट आली आहे आणि टाळ्या आता सिबट रेडी टीमच्या खेम्यामध्ये वाजतायत. मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा जमवल्या होत्या. एक डॉट बॉल होता. तो प्रेशर होता का? नदीम हा प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा हाफ हार्टेड शॉट होता आणि त्यामुळे विकेट अगदी सहज मिळते. ही महत्वाची दुसरी विकेट. 17 चेंडू आणि 28 धावांची गरज. भिवंडीच्या वळपाडा गावाचा असणारा हा खेळाडू आज त्यांचं गाव देखील खुश असतील आणि क्रिकेटचे चाहते देखील एवढ्या लांबवर जाऊन आपल्या गावाचं नाव करतायत. आणि आता अगदी तसंच झालंय. छोट्या छोट्या गावातील खेळाडू सुद्धा छोट्या छोट्या घरातून, मग मोठी शहरं असू देत, छोट्या छोट्या घरातून देखील, छोट्या छोट्या विभागातून देखील खेळाडू पुढे येऊ लागलेले आहेत आणि चांगली कामगिरी करू लागलेले आहेत. खूप चांगलं वाटतंय. एकेकाळी टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून चांगलं पाहिलं नव्हतं जात टेनिस बॉल क्रिकेटरकडे. आता मात्र आदराने पाहिलं जात आहे. पहा हा टेनिस बॉल क्रिकेट आहे. सेल्फी घ्यायला गर्द्या होत आहेत. एकेकाळी मार बसायचा, आता सेल्फी घ्यायला गर्दी होते. आपलं टेनिस क्रिकेट बदललेलं आहे. परंतु विकेटने मॅचचा समीकरण ऑनर्स ठेवलेलं आहे. प्रशांत घरात अर्धशतक केलं होतं पहिल्या दिवशी याच स्पर्धेमध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा फटका फसलाय. आणखीन एक आल्या पावली माघारी आणि आता टाळ्या 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 वाजायला लागल्यात. कौशल पाटील नावाचा डंका वाजतोय. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कौशल पाटील. कव्हर क्षेत्ररक्षक क्लिअर करण्याचा प्रयत्न सलग दुसऱ्यांदा अंगलट येतोय. बघूया ऍक्शन रिप्ले नेमकं काय घडलं या चेंडूवर. कौशल पाटील आपल्या उंचापुऱ्या देहयष्टीचा वापर करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न. त्याच एरियामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा विकेट मिळते. मालवणीत सांगायचा जर झाला तर पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक. दोन्ही कॅचेस त्याच गोलंदाज त्याच क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहायला मिळाल्या आणि इकडे थोडासा दबाव आहे. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. पाहूया इकडे वेळ बदलेल का. 16 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत ते म्हणजे 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्याही खेळाडूची लोकप्रियता आणि संपूर्ण बिहार राज्यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चर्चा आहे सरफराज खान, सरफराज बाहुबली. सिवान या जिल्ह्यातून येतोय, बिहार राज्यातील. सिवान म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचं गाव आणि तिकडनंच येताना पाहायला मिळतोय सरफराज. सरफराज बाहुबली बिहारचा आहे परंतु भिवंडीचा बॉलर आहे. पहिलाच बॉल. ओ संधी होती कॅच पकडण्याची परंतु कॅच नाही झाली. हॅट्रिकची देखील संधी होती. आलाय चौकार. बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू होता. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास चालू होता. शॉट दरम्यान पोहोचेल असं वाटत होतं. शेवटच्या क्षणी चेंडूने दगा दिलाय. झेल गेलाय. चौकार सुद्धा गेलाय. मालवणीत सांगायचा तर बैल गेलो तो गेलो. जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. तब्बल 28,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने जोडले गेले. टेनिस क्रिकेट .in वर सगळ्यांचं स्वागत आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. 15 बॉलमध्ये 24 पाहिजेत. कौशलने प्रभावित केलंय. याही वेळेला चांगला बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफला जाईल हा चेंडू. एक धाव तिकडे मिळेल. लगेच दुसरी रनचा कॉल दिला. थोडासा बॉल बाजूला. 1च्या ठिकाणी 2 मिळणार आहे आणि आता 14 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. सामना रंगतदार होणार चंदू सर. शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. रेडीवाल्यांका वाटतं रेडी जिंकाचा.
कात्रीवाल्यांका वाटतं कात्री जिंकाचा, पण मैदानाच्या बऱ्याच प्रेक्षकांका वाटतं सामनो टाय होऊचो आणि सुपर ओव्हर बघूक मिळाची. पाहूया काय होईल. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरून एक्स्ट्रा कव्हर. ओ, प्रयत्न चांगला होता परंतु कॅच नाही झालीये आणि त्याच्या उलट बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4. कौशल पाटील अजून एक संधी निर्माण झालेली झेल घेण्याची. एक हाती झेल टिपण्याची संधी होती. काल याच जागी दिनू कांबळेन सुंदर झेल टिपलेलो, पण यावेळी हाताचा चुंबन घेऊन चेंडू सीमा पार चौकार. चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी. प्रतीक यांचे चिता म्हटलं जातं. त्यांना टेंबिवलीचे संधी निर्माण केली होती परंतु इकडे कौशलने. हो 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 हो, हा बॉल मात्र चांगला आलाय. कमबॅक पुन्हा एकदा केलंय. आता 12 बॉल बाकी आहेत. मागील मॅच मध्ये 12 मध्ये 19 पाहिजे होते, आता 12 मध्ये पाहिजेत 18. या मॅचला ऑन ठेवलंय. कातळी जिंकणार की दुसऱ्या बाजूला रेडी जिंकणार हे अजूनही बाकी आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 23वे. पहिल्या 2 बॉलवर कौशल पाटील यांनी सलग 2 विकेट मिळवले. रेडी संघाला वापसी करून दिली, पण पुढच्या 4 बॉलवर 10 धावा करून पुन्हा एकदा मिसबा हॉलिडे कात्री संघाची वापसी होते. सरफराज बाहुबली कमाल करतो या 4 बॉल मध्ये. बदलतं इक्वेशन. 12 चेंडू 18 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल, काही विकेट सीबट रेड्डीला देखील मॅच मध्ये आणतील. म्हणजेच जयजी शिरोडकर, आशिषजी शिरोडकर यांच्या मालकीची टीम, तर दुसऱ्या बाजूला एजाजी सोलकर यांचा आणखीन एक संघ फायनल मध्ये जाणार का? कारण मैदानाच्या आतमध्ये मिसबा हॉलिडेज खेळताना आपल्याला पाहायला मिळते. हा तोच संघ आहे ज्याने पहिल्या दिवशी करामत केली होती, चमत्कार केला होता आणि गोलंदाजीमध्ये केला होता. परंतु प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढीच बलाढ्य आहे. रथी महारथी भारतीय टेनिस क्रिकेट मधील आनंदवाडीमध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आलेले आहेत. इकडे 12 बॉल मध्ये 18. किरण यांना पुन्हा एकदा बॉलिंग साठी आमंत्रित केलंय. पहिला बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न आणि ओ, विकेटचं पतन. जबरदस्त मॅच ऑन. त्याच कव्हर क्षेत्रामध्ये 3रो झेल गेलो. 4 कॅच त्या ठिकाणी गेले, त्याच्यातलो 3रो टिपलो गेलो. आणि अशी गोष्ट जेव्हा घडताना तेव्हा आमच्या कोकणातले जाणते सांगतात त्या जागेत काहीतरी नड असा, भायला भितूरला बघूक होया, पान पाकळी ठेव होई आणि भागवणी करू होई. पण नेमकी कोणाची भागवणी होतली, कोणाच्या नावान ही पान पाकळी यशदायी ठरतली. सर मजा येते अशा प्रकारच्या मॅचेस असतात त्यावेळेला. कधी इकडे, कधी तिकडे, कधी रेडीला, कधी कातळीला चालली ही मॅच आनंद देते. आनंदवाडी क्रिकेटची एक अफलातून सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता केरळ राज्यातील खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मनसूर KL आणि जोडीला आहेत बिहार राज्यातील सरफराज बाहुबली. परंतु ही भिवंडीची मुलं देखील काही कमी नाही आहेत. त्यांनी चंग बांधलाय. आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आणि या मॅचला शेवटपर्यंत घेऊन जाणार. 11 बॉल मध्ये 18ची आवश्यकता आहे. हजारोची गर्दी मैदानात. टेनिस क्रिकेट .in वर देखील हजारोची गर्दी. काय मॅच चालली आहे. पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. माना डोकावतायत प्रेक्षक. इकडून तिकडे टाचेवर उभे आहेत. मॅच दिसते का हे पाहण्यासाठी. टेनिस क्रिकेटची जादू आहे ही. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता मनसूर यांचा, परंतु येतोय डॉट 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 बॉल. समीकरण बदललंय. इल्याच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होतो. थोडस अंगलट इलो मालवणीत सांगायचा तर राजाच्या बायले भिकेचे डुवाळे पलंग सोडून जमिनीवर लोळे. 10 बॉल आणि 18ची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोण जिंकणार, रेडी की कातळी, कातळी की रेडी? हो, काय बॉल टाकलाय. आणखीन एक वेगवान बॉल. टाळ्या 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 व्हायला लागल्यात प्रेक्षकांच्या, कारण मॅच जबरदस्त चालली आहे. हेच तर पाहिजे होतं प्रेक्षकांना. लेग बायची 1 रन आली आहे खरी बादल सर, परंतु अजूनही पाहिलं तर 9 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे.
याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा आणि शेवटच्या मॅचेस देखील गोड व्हाव्या, तेच पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, हार कुणालाही मंजूर नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला जिंकायचंय तर आम्हाला सुद्धा जिंकायचंय, यासाठीचे प्रयत्न आहेत. किरण रणनीती जयेश पाटील मास्टरमाइंड बनवतायत. दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग यांनी बनवलेल्या आहेत. परंतु एक तुफान सेमी फायनल सुरू आहे आनंदवाडी. यावेळेला चुकीच्या टप्प्यावर बॉल टाकला आणि त्यानंतर जर पाहिलं बिहारचा बाहुबली सीमारेषा पार पाठवतोय. किरण पाटील बॉलिंग मार्कवर. किरण पाटीलला करूच होतो चमत्कार, पण सरफराज खान इतको करामती या बॉलवर त्यांनी मारून दाखवलो यो षटकार. अगदी सर, दबाव थोडासा हटवण्याचं काम केलंय या बाहुबलीने. आणि का बाहुबली म्हटलं जातं त्यांनी इकडे सिद्ध केलंय. प्रेक्षकांचा जल्लोष चाललाय आणि आता पिचिंग करायला गेले आणि बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. मॅच अजूनही ऑन आहे, संपलेली नाहीये. प्रेक्षकांना मनोरंजन पाहिजे. 8 बॉलमध्ये 11ची आवश्यकता आहे. 35,000 प्रेक्षक tenniscricket.in वर जुडले गेलेले आहेत. त्या प्रत्येक क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांचा आणि टेनिस बॉल क्रिकेटवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. कारण तुम्ही आणि मैदानात असणारे सगळे आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची ताकद आहात. या वेळेला चांगला स्ट्रोक खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. 1 रन मिळेल. मॅचला ऑन ठेवण्याचं काम मात्र इकडे केलं जात आहे. 7 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 10ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये, मॅच संपली नाहीये. प्रेक्षकांना तर हेच वाटतंय सर, मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जावी. शेवटच्या क्षणापर्यंत नक्की जाईल सामना, कारण हा दुसरा सेमीफायनल कसा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा होती. अगदी तसाच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय सामना. शेवटची ओव्हर यानंतर येईल. 7 चेंडू शेवटचे बाकी आहेत. पाहूया या बॉलवर मात्र मॅच अवलंबून असणार आहे. काय होईल? ओ हो, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पंचांनी आपले हात फैलावले आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. मोक्याच्या क्षणी इकडे आलेला हा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. सर 7 बॉल मध्ये 9ची आवश्यकता आहे. रन जास्त नाहीयेत, कमी आहेत, परंतु त्या कराव्या तर लागतील. हा व्हाईट बॉल प्रेशर रिलीज करेल सर. खूप गरजेचा होता हा व्हाईट बॉल. मिसबा हॉलिडे कात्री संघासाठी गरजेचा नव्हता रेडी संघाच्या वतीने. ऑप्टमच्या बाहेरून दबावाला हटवलंय. एका बॉल साठी जर पाहिलं तर इकडे 5 धावा खर्च झाल्या म्हणावं लागेल. आणि आता इकडे एजाज सोलकर यांचं सेलिब्रेशन देखील सुरू झालेलं आहे आणि कातळीच्या समर्थकांचं देखील. मनसूर केल होते सायकर यांच्या दिशेने आणि मनसूर केल या चेंडूची जणू काही वाटच बघत होते. कमी ताकद लावली या चेंडूवर. ताकद कमी पण चौकाराची हमी. मनसूरच्या बॅटमधून खणखणीत, लाजवाब, आकर्षक, देखणा आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. वाह, अजूनही मॅच संपली नाहीये. 6 बॉल मध्ये 5ची आवश्यकता आहे आणि योगेश भालेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. एजाज सोलकर यांचं सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं. कातळीच्या दोन्ही टीम फायनलला जाणार का, की अजूनही रेडीने मॅच सोडलेली नाहीये. त्याच्यामुळे जयेशजी शिरोडकर आणि आशिषजी शिरोडकर यांच्या मालकीच्या संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. तर नक्कीच नो डाऊट जबरदस्त खेळाडू दोन्ही बाजूला आहेत, परंतु क्रिकेट कुणाच्या बाजूने जाणार? जर का सुरुवातीला एखादा डॉट बॉल आला, विकेट आली, मजा येईल मॅच मध्ये. पाहूया. कातळी मात्र सेलिब्रेशनच्या तयारीत आहे सध्याच्या घडीला. 6 चेंडू 5 धावांची गरज. कितीतरी मॅचेस या योगेश भालेकर यांनी देखील आपल्या बॉलिंगच्या जोरावर आपल्या टीमसाठी जिंकून दिलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर बॉल जातोय सीमा रेषा पार आणि हा कातळीचा जनसागर, क्रिकेटचे दिवाने प्रेक्षक आज मात्र मिसबा हॉलिडेज
आणि त्याचबरोबर मोहम्मद कैफ कातळी. कातळी या गावाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. विजय मात्र मिळणार आहे. पहिला नंबर आणि दुसरा नंबर या दोन्ही ट्रॉफी कातळी गावामध्ये जाणार आहे. अभिनंदन एजाज सोलकर साहेब, आणि खूप चांगला खेळलात जयजी शिरोडकर आणि आशिषजी शिरोडकर साहेब. हे कमबॅक होतं. स्वप्न पाहिलं अख्ख्या गावाने, ते आज पूर्ण होतंय. कातळी गावच्या एजाजभाई सोलकर यांच्या दोन्ही टीम मात्र फायनल मध्ये दाखल झालेल्या आहेत. आता फायनल कातळी वर्सेस कातळी. काय सुंदर सामना चंदू सर पाहायला मिळाला. अप्रतिम सामना, दुसरा सेमीफिनाले, आणि एजाजभाई सोलकर यांचा अजून एक संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. आणि यानंतर आपण अनुभवणार आहोत कातळी डर्बी, द ग्रेट ग्रँड फिनाले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. फसलेली मॅच आपल्या टीमसाठी ज्यांनी जिंकून दिली. फक्त 7 बॉल खेळले, 23 धावा आपल्या टीमसाठी केल्या. बिहार राज्यातील सरफराज बाहुबली मॅन ऑफ द मॅच.